नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर करा। काय खाते बा? कोण दिलेत? तर काल आम्ही आयुषला सुवर्णप्राशन डोस द्यायला गेलो होतो, तिथंच हे बालरक्षा किट पण आम्हाला मिळालं होतं। त्यामुळे बुद्धिमत्ता वाढते असं त्यांनी सांगितलं। आता कोणीकडे चाललाय तुम्ही? आत्तूच्या क्लासला चाललाय? क्लास सोडायला का अभ्यास करायला? छान छान अभ्यास करा। होय, 2 पेज आहे। आयुष जाऊन आला आत्तूच्या क्लासला, पण त्याने तिथे काही अभ्यास तर काही केलाच नाही, फक्त नुसताच जाऊन आला, कारण की तो क्लास सुटायच्या टायमिंगलाच गेला होता, त्यामुळे त्यानं अभ्यास केला नाही। त्यानंतर तो घरी आल्यानंतर अभ्यासाला बसला आणि अजून बघू शकता तुम्ही तो डाव्याच हाताने लिहितोय, कारण की उजव्या हाताला लागल्यामुळे तो डाव्या हातानं लिहितोय आणि अक्षर पण आता बऱ्यापैकी यायला लागले। एवढं काही डेंजर पण नाही आहे आणि चांगलं पण असं नाही आहे, बऱ्यापैकी काढायला लागलं आहे अक्षर तो। तर बघा, 4 ते 5 वर्षाच्या मुलांचा अभ्यास घेताना, म्हणजे शक्यतो करून 3 ते 5 वर्षाच्या मुलांचा अभ्यास घेताना त्यांना कंटिन्युअस एक दीड तास असं नाही बसवायचं, त्यांचा 30 मिनटं वगैरे एवढेच बसवायचं। त्यात त्यांना स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन अशा बेसिक गोष्टी स्टार्टिंगला शिकवायला पाहिजेत। त्यानंतर त्यांना चित्राची पुस्तकं किंवा आपल्या घरात आपण तक्ते लावून त्यातले त्यांना येता जाता फिरत शिकवायला पाहिजे, अशा पद्धतीने करायला पाहिजे, कारण की कंटिन्युअस बसल्यानंतर ते बसणार नाहीत। मी पण आयुषला तशाच पद्धतीने करते। किंवा किचनमध्ये आपल्यासोबत मुलं येत असताना त्यांना चमचा मोजायला लावा किंवा वाटी मोजायला लावा, अशा पद्धतीनं त्यांचा अभ्यास घेतला पाहिजे। आणि शक्यतो करून असा अभ्यास घेताना त्यांच्यासोबत TV आणि मोबाईल त्यांच्यासमोर नाही चालू करायचं। TV आणि मोबाईल तुम्ही कधी देऊ शकता त्यांना, ॲटलिस्ट दिवसातला थोडा वेळ, म्हणजे एखादा तास वगैरे तर मोबाईल देऊ शकता। TV वरती ते बघतातच, TVच्या बघण्याला काही प्रॉब्लेम नाही एवढा, पण मोबाईल एखादा तास, ते पण त्यात थोडंफार त्यांना अभ्यासाच्या बेसिक नॉलेजची रिलेटेड नवीन गाणी, बडबड गीतं वगैरे अशा पद्धतीचं ऐकवू शकतात, त्यातूनच त्यांचा अभ्यास होईल। आणि तसेच त्यांना खेळायच्या माध्यमातून पण आपल्याला शिकवता येऊ शकतं, कारण की त्यांचे खेळण्याचे ब्लॉक्स वगैरे असतात, त्यावरती नंबर्स म्हणजे 1-2 लिहिलेले असतात किंवा ABCD मुळाक्षरं लिहिलेले असतात। अशा पद्धतीने आपण त्यांचा अभ्यास घेऊ शकतो। तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद मैत्रिणींनो।